मित्रांनो, असं म्हटलं जातंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चालतं आणि आपलं जे प्रशासन आहे ते सर्वसामान्य जनतेचं आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारं प्रशासन म्हणजेच महाराष्ट्राचं प्रशासन आहे. आणि त्याचबरोबर मी असे खूप स्टेटस पाहिलेले आहेत की वर्दीतला माणूस उभा आहे म्हणून गर्दीतला माणूस सुरक्षित आहे, नाहीतर काय झालं असतं. आता सत्य परिस्थिती काय आहे ती थोडक्यात सांगतो. बदलापूरमधील जी भयानक घटना घडली, 4 वर्षाच्या चिमुरडीवर जो बलात्कार झाला, त्या 4 वर्षाच्या चिमुरडीचे पालक जेव्हा पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंद करण्यासाठी गेले, त्यावेळेला त्या पालकांना 12 तास ताटकळत उभं करण्यात आलं, पण तक्रार काय नोंद करण्यात आलेली नाहीये. शेवटी त्या पालकांना राजकीय पुढाऱ्यांचा आधार घेऊन तक्रार नोंद करावी लागली. त्यावेळेला शिवसेना असेल, मनसे असेल किंवा इतर राजकीय पक्षातील नेते येऊन त्या पोलिसांवर जेव्हा दबाव टाकण्यात आला, त्यावेळेला तक्रार नोंद झाली. म्हणजे किती दुर्दैवी आहे. हे पोलिस आपल्या रक्षणासाठी आहेत का असं